च्या काळामध्ये जे नगरपालिकेचे लोक होते त्यावेळेस पण आपणच होतात. मागच्या काळामध्ये निधी वगैरे देणारे, त्यांना पुरवठा करणारे, तर त्यांच्या कामाबद्दल आता जे आक्षेप घेण्यात आलेला आहे, तर आज सुद्धा आपणच आहात. त्याच्यावर काय म्हणाल आपण? मला एवढंच म्हणायचंय की आज देशामध्ये नेतृत्व नरेंद्र मोदीजींनी जी भूमिका घेऊन देश विकसित महाराष्ट्राची जी भूमिका घेतली त्या भूमिकेला अनुसरूनच देशा राज्यात काम झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही भाजपमध्ये आज मजबूतीने मोदी साहेबांच्या मागे आणि फडणवीस साहेबांच्या मागे आहोत. जी लोक आमच्या बरोबर आली त्यांना बरोबर घेऊन चालणार होतो आम्ही. सर, तुम्ही आता अजून एक वक्तव्य केलं होतं की या ठिकाणी स्वच्छ निर्मळ जे काही चारित्र्य आहे त्या चारित्र्य संपन्न व्यक्तींनाच आम्ही या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही जाहीर करणार आहोत. नेमका कोण जाहीर उमेदवार होणार आहे तुमचा? असं आहे की अजूनही आमच्याकडे अर्ज येणं सुरूच आहे. मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आणि आम्ही सर्वांचं भेटणार आहोत. 6-7 तारखेच्या आसपास सर्व इच्छुक उमेदवार ज्यांनी अर्ज केलाय पक्ष त्यांना भेटणार आहोत. त्यांचा मनोगत